रोजगार मेळावा पनवेलनं जळगावात तरुणांचा ऐतिहासिक प्रतिसाद, शेकडो बेरोजगार युवकांना जागेवरच नियुक्तीपत्रे. महाराष्ट्रातील तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सरसावला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून पनवेल आणि जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यांना राज्यातील बेरोजगार युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मानव संसाधन HR प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन शेकडो तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी आणि नियुक्ती पत्रांचे वाटप केले. 1. पनवेलमध्ये रोजगाराची मोठी संधी, विपुल खेडकर फाउंडेशनचा स्तुत्य पुढाकार. पनवेल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभाग, रायगड यांच्या वतीने पनवेल येथे या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरला. दिग्गजांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन. या मेळाव्याचे उद्घाटन अलिबागचे कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त श्री श्रीकांत कोकाटे, विसपुते कॉलेजचे चेअरमन दादासाहेब विसपुते व सचिव सौ. विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी मान्यवरांनी बदलत्या काळातील करिअरच्या संधी आणि कौशल्य विकासाचे महत्त्व यावर युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सामाजिक संस्थांचे लाभले बळ. विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन आणि अखिल भारतीय भुईसमाज कल्याणकारी मंच चे मार्गदर्शक श्री सुरेश तायडे, श्री लालसिंगजी गुजर, श्री विकास भोकरे आणि श्री गोपाल धारपवार यांनी या मेळाव्यात विशेष उपस्थिती लावून तरुणांचा उत्साह वाढवला. यशस्वी नियोजनाची चौफेर चर्चा. फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र खेडकर आणि सचिव इंजी. रामकृष्ण मोरे यांच्या कल्पक नियोजनातून व मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 2. जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त जळगावात रोजगाराची सुवर्णसंधी. जळगाव जागतिक युवा कौशल्य दिना चे औचित्य साधत जळगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील हजारो पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांनी येथे हजेरी लावली होती. भुईराज फाउंडेशनची सक्रिय भागीदारी. अखिल भारतीय भुईसमाज कल्याणकारी मंचचे प्रदेश निरीक्षक व भुईराज फाउंडेशनचे संचालक श्री संतोष शिंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात प्रत्यक्ष सहभाग घेत तरुणांना मुलाखतींचे तंत्र आणि करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले. बुरहानपूरच्या शिष्टमंडळाची विशेष उपस्थिती. या मेळाव्याला बुरहानपूर, मध्य प्रदेश येथील नामांकित सामाजिक कार्यकर्ते श्री प्रल्हाद सूर्यवंशी, श्री भागवत फुलपगारे, श्री राहुल चव्हाण आणि श्री आशिष शिवदे यांनी विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली व उमेदवारांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तरुणांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही यात पूर्ण ताकदीने उतरलो आहोत. श्री संतोष शिंगाणे, संचालक, भुईराज फाउंडेशन. पालक आणि युवकांकडून प्रशासनाचे आभार. जागेवरच मुलाखती आणि त्वरित हाताला काम मिळाल्याने उपस्थित तरुण आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्वांनीच शासन आणि सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे जाहीर आभार मानले. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन, सविस्तर आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.